नमस्कार, मी साधना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलचं नाव आहे मी साधना विटोलिगो लाईफ. तर हा घाट कोणी कोणी पाहिला आहे त्यांनी कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक शेअर करत जावा. तर हा घाट असं कोणीच नसेल की ज्यांनी पाहिला नसेल. सातारला आणि जे पुणे सातारा किंवा मुंबई सातारा असा प्रवास करतात त्यांना तर हा घाट माहीतच असेल. हा घाट खूप छान आहे आणि ह्याला आहे ना ऐतिहासिक हे पण आहे, म्हणजे इतिहास आहे. तर कोणाकोणाला माहीत असेलच, सगळ्यांनाच माहीत असेल अर्थातच. तर आम्ही इथून पुढं मग सातारला निघालेलो कास पठार बघायला. आत्ता कोणीही जाऊ नका कास पठार बघायला, कारण की आत्ता काहीच नाही आहे तिथं. हां, छोटे छोटे धबधबे आहेत एवढंच. तर गेलो आणि हा पण घाट खूप सुंदर होता. आणि ह्या घाटाच्या खाली आहे ना पूर्ण सातारा शहर दिसतं. आणि लोक इथं का थांबलेत म्हणून आम्ही गाडीतून उतरून आम्ही पण बघायला गेलो. तर हा एवढा सुंदर व्ह्यू होता, खूप छान व्ह्यू होता. पाऊस प्रचंड पडत होता. पावसाने आमचं पाठच सोडली नाही, कसलीच पाठ सोडली नाही. आणि मग हा व्ह्यू बघितला, जणू काही डोंगर आणि आकाश एक झालेत असं वाटत होतं. त्यानंतर पुढे गेलो. पाऊस एवढा होता, सांगितलं मी तुम्हाला, एवढा म्हणजे वारं पाऊस कंटिन्यू चालूच होतं. आणि वाऱ्याने ना अशी झाडं एका साईडला झाले असे वाकत होते म्हणजे. आणि ते छोटासा धबधबा होता, तिथं लोक फोटो काढत होते. मला पण जायचं होतं पण माझी हिंमतच झाली नाही, एवढा पाऊस आणि वारं होतं. बाहेर मी उतरली थोड्या वेळासाठी, मला थंडी वाजून आली. मग मी पुन्हा गाडीत बसले आणि बाहेरूनच म्हणलं थोडंसं शूट करावं. आणि त्यानंतर म्हणताल आता असा अवतार काय झाला आहे. फिरणं फ्लॉप झालेलं माझं पूर्ण. म्हणजे ना फिरायला गेलो होतो पण गाडीतून काय उतरलोच नाही. नवीन बोगद्याच्या बाहेर आले तर एवढं मोठं ट्रॅफिक लागलेलं की बोलताच सोय नाही. अर्धा पाऊण तास आमचा ट्रॅफिकमध्ये गेला. आणि आता इथं तरी म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट असं म्हणजे दिसतंय, पण गाडी हालतसुद्धा नव्हती, एवढं ट्रॅफिक होतं. तर असंच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा.